शरद पवार गटाला तुतारी हे पक्षचिन्ह मिळालंय आणि याचं अनावरण किल्ले रायगडावरून काही वेळामध्ये होणार आहे। या अनावरण सोहळ्यासाठी कोणते नेते उपस्थित असणार आहेत, कसं नियोजन असेल या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते अनिल तटकरे यांनी माहिती दिली आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी। पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांना तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह मिळालेलं आहे आणि याच चिन्हाचं अनावरण करण्यासाठी म्हणून स्वतः शरद पवार आणि त्यांचा संपूर्ण पक्षातील नेते जे असणार ते आज किल्ले रायगडावरती येणार आहेत। सध्या आपण किल्ले रायगडाच्या पायथ्याशी आहोत आणि आपण माझ्या मागे पाहू शकता या ठिकाणी की खरं तर शरद पवार यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। 9:30 वाजता शरद पवार या ठिकाणी खरं तर लँड होतील। त्याच्यानंतर रोपवेच्या माध्यमातून ते किल्ले रायगडावरती जाणार आहेत। तिथे शिवाजी महाराज यांच्या चरणी खरं तर तुतारी ठेवून त्याचं खरं तर त्याची पूजा केली जाणार आहे आणि एका प्रकारे त्या चिन्हाचं जे आहे ते लोकार्पण केलं जाणार आहे, त्याचं लॉन्चिंग केलं जाणार आहे। या सगळ्या सोहळ्यासाठी म्हणून खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या गटातील सगळेच आमदार खासदार महत्त्वाचे नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत आणि एकूणच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हे रणशिंग फुंकलं जाणार आहे। कोणती जागा कुणाला मिळणार, कोणत्या जागेतून कोणता उमेदवार खरं तर उभा राहणार, या अनेक गोष्टी तशा चर्चेमध्ये आहेत। मात्र नवीन चिन्हाचं आज अनावरण सोहळा पार पडतो आहे आणि हे चिन्ह आता लोकांपर्यंत पोहोचवणं हेच एक मोठं टार्गेट, एक मोठं आव्हान खरं तर या संपूर्ण पक्षांच्या समोर असणार आहे। कॅमेरामन रोहितसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, किल्ले रायगड।